मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील एकाच वेळी मोठ्या संख्येने अर्ज अपात्र करण्याची कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख यांनी दिली आहे। लातूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे मोठ्या संख्येने अर्ज अपात्र केल्याचे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे। याबाबत महिला व बालविकास विभागाने दिलेल्या वस्तुस्थितीदर्शक माहितीनुसार या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या वेळी अटी व निकषांची काटेकोरपणे तपासणी करून अर्जाची छाननी करण्यात आली आहे। या कार्यवाहीमध्ये त्रुटी असल्याचे अनेक अर्ज त्या वेळी अपात्र ठरवण्यात आले होते। एकाच वेळी मोठ्या संख्येने अर्ज अपात्र करण्याची कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही असे महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख यांनी सांगितले आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर महिलांचे मोठ्या संख्येने अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याचा दावा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने फेटाळला आहे।